गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। बुलढाण्यात अफूच्या शेतीवर कारवाई, 12 कोटी 61 लाखांची अफूची झाडे जप्त। गुन्हे अन्वेषण विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई। बनावट जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल। बार्शीटाकळी तालुक्यात महसूल विभागाची कागदपत्रे पडताळणी मोहीम। शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अधिकारी कर्मचारी गायब। अधिष्ठाता कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याची व्यथा। सायखेड धामंदरी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर, बांधकाम गुणवत्तापूर्ण करण्याचा आग्रह, गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा। खारपानपट्ट्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, तापत्या उन्हातही पाण्यासाठी तीव्र टंचाई। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई शुक्रवारी मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अफू शेतीवर केली। एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचे समोर आले। या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत 12 कोटी 60 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली। या प्रकरणी संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली। अफूची शेती करणे गुन्हा आहे, परंतु पैशाच्या हव्यासापोटी बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अफूची शेती केलेली दिसली। पोलिसांनी शेतकऱ्याविरुद्ध NDPC ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे। अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे। पोलिसांच्या नाकावर टिचून अफूची शेती होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। यापूर्वी काही शेतकऱ्यांच्या शेतात गांजाची झाडे आढळलेली आहेत। पोलिसांनी ती जप्त केली, परंतु अफूची शेती केल्याची ही पहिलीच घटना आहे। बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयात जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता शाळा सोडल्याचे बनावट दाखले, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 12 आरोपींविरुद्ध 21 फेब्रुवारीला गुन्हे दाखल करण्यात आले। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी व रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केल्यानंतर महसूल विभागाने कागदपत्रे पडताळणी सुरू केली आहे। त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यात ज्या अर्जदारांनी जन्म नोंदणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केले त्यांच्या सर्व दस्ताऐवजांची तपासणी करण्यात आली। ज्यांच्या शाळेच्या दाखल्यावर खोडतोड किंवा आक्षेपार्ह मजकूर आहे असे दाखले शाळेत जाऊन तपासण्यात आले। याबाबत अहवाल सादर करण्यात आले। तपासणी अंती 12 जणांनी बनावट कागदपत्रे सादर करून जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचे निदर्शनास आले। त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी तहसील कार्यालयात कार्यरत महसूल सहाय्यक संजू देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले।
आरोपी जाकिराबी मजीद खा उर्फ जाकिराबी नब्बी खारा खडकपुरा, रेहानाबी अब्दुल सत्तार, जम्मुनिसा अजीज खान, सय्यद आशिक अली, सय्यद लियाकत अली, शकीलाबी शेर खान, शेख मूसा शेख रौफ, शेख बिस्मिल्ला शेख अब्दुल्ला, अकिलाबी शेर इखान, जहां आरा बेगम, मोहम्मद शकी, मोहम्मद अब्दुल अजीज शेख मस्ताना, रफीक कुंत्रिसा, अब्दुल जब्बार, मालती कराले या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन ढासळलेले दिसत आहे. विशेष म्हणजे अधिष्ठाता कार्यालयातील अधिकारी कर्मचारी ऐन कामाच्या वेळेत खुर्चीवर नसतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी आलेल्यांनी संपर्क कोणाशी साधावा हा प्रश्न आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासन ढासळलेले दिसून येत आहे. ऐन कार्यालयीन वेळेत काही कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांनी पत्रव्यवहार करण्यासाठी कोणाशी संपर्क करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांनी कर्मचाऱ्यांना कायदेशीर कार्यवाहीचा इशारा दिला असून जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तरी अधिष्ठाता कार्यालयात सिनियर क्लर्क व आस्थापनेवरील कर्मचारी वारंवार गैरहजर आढळतात. हा या कार्यालयातील नेहमीचाच प्रकार आहे. कर्तव्य बजावण्यात हलगर्जीपणा करणारे कर्मचारी अधिष्ठाता कार्यालयात सक्रिय आहे. त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यामधील सायखेड ते धामंदरी रस्ता बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे बांधकाम चांगल्या प्रतीचे न केल्यास गावकऱ्यांनी आता मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सायखेड ते धामंदरी या रस्त्यावर शेकडोच्या संख्येने गावकरी, लहान मुले तसेच वयोवृद्ध नागरिक ये-जा करीत असतात. यापूर्वी रस्ता खराब असल्यामुळे या मार्गावर अनेक लहान मुलांचा अपघात झाला आहे. गावातील नागरिक तसेच युवकाच्या पुढाकाराने सदर रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. परंतु सुरू करण्यात आलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उभारला होता. सदरचे बांधकाममध्ये एस्टिमेट प्रमाणे कोणतेही काम झाले नसल्याचा आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे. गेल्या 1 महिन्यापासून गावकऱ्यांनी ठेकेदाराला बांधकाम चांगले करावे याकरिता अनेक विनवण्या केल्या आहेत. परंतु सदरच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तसेच बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. येणाऱ्या काळात सदरचे बांधकाम चांगल्या प्रतीचे न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सायखेड ते धामंदरी रस्त्याचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले असून त्यामध्ये वारंवार इंजिनियर आणि ठेकेदाराला सांगितले तरीसुद्धा कामामध्ये कोणती दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे गावकरी व शाळकरी मुलाचे येण्या जाण्यास तिथून हाल होतात. येणाऱ्या काळात आम्ही गावकरीच्या वतीने मोठं आंदोलन करू. खारपाण पट्ट्यात आतापासूनच पाणी समस्या जाणवू लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा 37°C आसपास आहे आणि त्याचवेळी आखतवाडा, शामाबाद आणि लगतच्या गावांना पाणी टंचाईचा झळा बसू लागल्या आहेत. तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे. खारपाण पट्ट्यात पाणी टंचाई कायम असते. तसेच सध्या देखील या भागात नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. उन्हातान्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. समाजसेवक राजेंद्र बाहेती यांनी गावातील पाणी टंचाई बाबतीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांना पत्र लिहिले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुखांना गावात पाठवले होते. अधिकारी येऊन गेले परंतु समस्या काही सुटली नाही. त्यामुळे आता राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी केली जाते आहे. या भागातील नागरिकांमध्ये पाणी समस्येबाबत अत्यंत रोष आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन. महापालिकेचा फोकस. अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन. महापालिका फोकस. जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बँकांमधील कर्मचारी भरती बंद आणि महत्त्वाची कामे आउटसोर्सिंगद्वारे करण्यात येत आहेत. चुकीच्या बँकिंग धोरणाचा विरोध म्हणून युनायटेड फोरम ऑफ बँक असोसिएशनच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्राच्या राधाकिसन प्लॉटमधील शाखेसमोर निदर्शने करण्यात आली आणि व्यवस्थापनाच्या विरोधात 24 आणि 25 रोजी बँकांचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. संघटनेचे नेते या बाबतीत जागृती करीत आहेत.
कर्मचारी एकता जिंदाबाद अशी फलके कर्मचाऱ्यांच्या हाती होती. कर्मचारी भरती बंद करून आउटसोर्सिंगद्वारे काम केली जात आहेत. कोअर कामे देखील त्यांच्याकडून करण्यात येत असल्याने आर्थिक गैरव्यवहार वाढले आहे. अशा चुकीच्या धोरणामुळे बँका अडचणीत आलेल्या आहेत, असा आरोप युनायटेड फॉरम ऑफ बँक युनियनचे जॉईंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी केला. विविध आंदोलनात कर्मचाऱ्यांनी एकजूट ठेवून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळील हिंगणा बाळापूर मार्गाजवळ असलेल्या शेतशिवारात एक बिबट्या शेतकऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकल्याची घटना 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. सदरच्या बिबट्याच्या ट्रॅक प्रकरणी अकोला वन विभागाचा तपास शून्य गतीने सुरू असल्याने वन्यजीव प्रेमी मधून मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील बाळापूर शहरालगत असलेल्या हिंगणा मार्गावर एका शेतशिवारामध्ये काही शिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची शिकार करण्याकरिता ट्रॅप लावला होता. सदरची घटना ही 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अंदाजे 2 ते 2.5 वर्षाचा बिबट्या हा अडकला होता. अकोला प्रादेशिक वन विभाग तसेच बुलढाणा येथील रेस्क्यू टीमने बिबट्याला ट्रॅक्युलाइज करून ताब्यात घेत रात्रीच्या सुमारास त्याला जंगलात सुखरूप सोडले होते. दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ट्रॅप लावलेल्या ठिकाणाची पाहणी करीत पुढील कारवाई सुरू केली होती. सदर घटनेला आज 22 दिवस उलटून अद्याप ट्रॅप लावणारा शिकारी अकोला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना का बरं मिळून आला नाही, याबाबत सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. अकोट तालुक्यामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या कातडीची विल्हेवाट लावताना पुणे कस्टम विभाग तसेच अकोला वन विभाग यांनी आरोपींना अटक केली होती. त्या पश्चात बाळापूर तालुक्यातील बिबट्याच्या शिकार करण्याची घटना घडली असून अकोला जिल्ह्यात जंगलाच्या परिसराच्या आसपास वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत बाळापूर तालुक्यातील बिबट्याच्या शिकार प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक करावी अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा गावात अचानक रानडुकरांनी प्रवेश करीत रोशन शहा या 11 वर्षाच्या मुलाला जबर जखमी केले होते. जखमी मुलाला वन विभागाने आर्थिक मदत करावी तसेच गावामध्ये सतत होणाऱ्या घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथे मेहमूद शाह यांच्या घरात काल दुपारी अचानक 35 ते 40 रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती. यावेळी अचानक आलेल्या रानडुकरांनी धुमाकूळ घालीत मेहमूद शाह यांचा 11 वर्षीय मुलगा रोशन शाह याला जखमी केले होते. पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता रानडुकरांनी गावाकडे मोर्चा वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 35 ते 40 रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शाह यांच्या घरात घुसून धुमाकूळ घालत होता. यामध्ये घरातील फ्रीज, टीव्ही व हरभरा तूर आदी यांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. काल रानडुकरांचा झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती. काल झालेल्या घटनेमध्ये मेहमूद शहा याच्या मुलाला जबर मार लागल्याने वन विभागाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. तसेच या भागात सुरू असलेल्या रानडुकरांचा उच्छाद वन विभागाने थांबवावा अशी मागणी सुद्धा केल्या जात आहे. उन्हाळा सुरू झाला की काही गोष्टी बाजारात उपलब्ध होतात. फ्रीजचा घराघरात वापर होत असला तरी मातीच्या माठातील गार पाणी तहान भागवते. गुजरातमधील सुरत, नागपूर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून माठ विक्रीसाठी आले आहे. 150 ते 450 रुपयाला बाजारात उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांची मागणी देखील वाढलेली दिसते. अकोला शहरात माठाची दुकाने थाटली आहेत. अकोला परिसरात सध्या 37 अंश तापमान आहे. उन्हाची तीव्रता वाढली की माठांची मागणी देखील वाढते. त्या दृष्टीने माठ खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. गुजरात राज्यातून येणाऱ्या रंगीत आणि नक्षीकाम केलेल्या माठांना ग्राहकांची पसंती असते. 350 रुपये ते 450 रुपये दरम्यान हे माठ उपलब्ध होत आहेत. बरेच जण 12ही महिने माठातील पाणी पितात. भर उन्हातून घरी आल्यावर माठातील पाणी बाधत नाही, घसा धरत नाही. त्यामुळे माठातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त राहते.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। बुलढाण्यात अफूच्या शेतीवर कारवाई। 12,61,00,000ची अफूची झाडे जप्त। गुन्हे अन्वेषण विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई। बनावट जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या 12 जणांवर गुन्हे दाखल। बार्शीटाकळी तालुक्यात महसूल विभागाची कागदपत्रे पडताळणी मोहीम। शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अधिकारी कर्मचारी गायब। अधिष्ठाता कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याची व्यथा। सायखेड धामंदरी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर, बांधकाम गुणवत्तापूर्ण करण्याचा आग्रह। गावकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा। खारपान पट्ट्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। तापत्या उन्हातही पाण्यासाठी तीव्र टंचाई। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे। हे बुलेटिन पाहणाऱ्या हजारो दर्शकांनी YouTube चॅनल सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पाहाव्यात। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।